नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मैथिलीश प्रकाश सणस विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे कनिष्ठ उद्यान विद्यावेत्ता या पदावरती कार्यरत असून आज आपण या व्हिडिओमध्ये वटसोल या पिकाच्या अभिवृद्धीविषयी माहिती घेणार आहोत। वटसोल हे कोकणातील एक दुर्लक्षित फळ पीक असून शास्त्रीय भाषेत वटसोलाला आर्टोकार्पस लॅक्युचा असं म्हणतात। हा वृक्ष फणसाच्या कुळातील म्हणजेच मोरेसी या कुळामध्ये मोडतो। या फळापासून मिळणाऱ्या कच्च्या व पिकलेल्या फळांचा वापर हा व्यापारी दृष्टिकोनातून केला जातो। विशेषतः कच्ची फळे ही त्याचे काप करून ती वाळवून किंवा सुकवून त्याचा वापर हा कोकम सोलासारखा अन्नपदार्थामध्ये केला जातो। या व्यतिरिक्त कच्च्या फळांची पावडर करून त्याचा वापर देखील अन्नपदार्थांमध्ये चव येण्यासाठी अनेक ठिकाणी केला जातो। यासाठी वटसोलाची व्यापारी दृष्टिकोनातून विचार केला जातो। सद्यस्थितीत वटसोलाची निर्मिती ही रोपे रुजून होत असल्यामुळे त्याच्यापासून उत्पादन मिळण्यासाठी साधारण 12 ते 15 वर्षाचा कालावधी जावा लागतो। वटसोलामध्ये कलम निर्मिती केल्यास हाच कालावधी कमी होऊन लवकरात लवकर आपल्याला फळधारणा मिळू शकते। यासाठी विद्यापीठाने वटसोलाच्या अभिवृद्धीवरती काम करण्याचे ठरवले आणि फणसाप्रमाणेच ह्या पिकामध्ये देखील इपिकोटाइल ग्राफ्टिंगद्वारे कलम निर्मिती केली जाते। वटसोलामध्ये ज्यावेळी आपण अभिवृद्धीचा विचार करतो त्यावेळी पहिली पायरी म्हणजे खुंट रोपाची निर्मिती करणे। वटसोलामध्ये साधारणतः मे ते जूनच्या दरम्यान फळधारणा होते। ही फळधारणा झाल्यानंतर फळ पिकल्यानंतर फुटून खाली पडतात आणि त्याच्यापासून बिया जमिनीमध्ये रुजून त्याची रोपं तयार होतात। तर त्यामुळेच जून जुलैच्या दरम्यान अशा पडलेल्या फळांपासून बिया गोळा करून त्या रुजत घालाव्या लागतात। वटसोलांच्या बियाची रुजवण क्षमता ही कालानुरूप कमी होत असल्यामुळे फळांपासून काढल्यानंतर अशा बिया तात्काळ रोप निर्मितीकरता वापरल्या पाहिजे। अशी रोपे रुजत घातल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिने वयाची रोपे कलम निर्मितीकरता वापरली जातात। यासाठी कलम काडीची निवड करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। याकरता वटसोल मातृवृक्षावरील टोकाकडील कोवळी साधारण 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची आणि पेरामध्ये डोळे फुगून बाहेर आलेली काडी कलम निर्मितीकरता वापरावी। अशी निवडलेली कलम काडी मातृवृक्षापासून विलग केल्यानंतर ती तयार केलेल्या खुंट रोपावरती कलम निर्मितीकरता वापरली जाते। वटसोलामध्ये प्रत्यक्ष कलम बांधणी करत असताना साधारण खुंट रोपाचा शेंडा हा खुडला जातो। त्या ठिकाणी उभा छेद देऊन इंग्रजी व्ही आकाराप्रमाणे छेद दिला जातो आणि या छेदामध्ये निवडलेली कलम काडी आहे त्याला पाचरीचा आकार देऊन ती काडी त्या खाचेमध्ये बसवली जाते। साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची आणि 100 ते 200 गेज जाडीची प्लास्टिक पट्टीनी हा कलमाचा जोड व्यवस्थित बांधून घेतला जातो। अशी बांधलेली कलमे ही अर्धगोलाकार शेडमध्ये फुटण्यासाठी ठेवली जातात। साधारण 2 ते 3 महिन्यानंतर अशी फुटलेली कलमे ही मोकळ्या वातावरणात काढून पुढील वाढीसाठी ठेवली जातात। साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरला बांधलेली कलमे ही मे जूनच्या साधारण 8 ते 9 महिने झाल्यानंतर विक्री योग्य होतात। अशी वटसोलाची कलमे शेतकऱ्यांनी लागवडीकरता वापरल्यास निश्चितच त्यांना लवकरात लवकर फळधारणा मिळणे शक्य होईल। ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कृषी संबंधित इतर नवनवीन व्हिडिओ प्राप्त करून घेण्यासाठी विद्यापीठाचा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।